आजच्या कहाणीत आपण एका 66 वर्षाच्या साधनाताईंची कहाणी ऐकणार आहोत. गेल्या 5 वर्षापासून स्वतःच्याच घरात पाहुण्यांसारख्या नव्हे तर मोफत नोकराणीसारख्या राहत होत्या. ही कहाणी फक्त एका सासूच्या संयमाची नाही तर त्या सन्मानाची आहे जो प्रत्येक ज्येष्ठाचा अधिकार असतो. ही कहाणी सुरू होते त्या दिवसापासून जेव्हा त्यांना वाटले की त्यांच्यावर खूप अन्याय होत आहे आणि आता पाणी डोक्यावरून गेले आहे. चला तर मग साधनाताईंची ही कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकूयात. प्रेक्षक मित्रांनो, ही एक अतिशय आश्चर्यकारक, रोमांचक आणि मनोरंजक कथा आहे. कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. माझं नाव साधना. गेले 5 वर्ष माझ्यासाठी फारच कठीण होते. हे सगळं त्या दिवशी सुरू झालं जेव्हा माझा मुलगा रमेश प्रीती नावाच्या मुलीशी लग्न केलं. प्रीती घरात येताच तिने मला तिचा खाजगी नोकर समजायला सुरुवात केली. कधी ती म्हणायची, सासूबाई माझ्यासाठी गरमागरम कॉफी करून द्या. कधी म्हणायची, सासूबाई जराही साफसफाई करून द्या. आणि जेव्हा तिचे मित्रमंडळी यायचे तेव्हा सांगायची, माझ्या पाहुण्यांसाठी चांगलं जेवण बनवा. मीही मूर्खासारखी सर्व काही मान्य करायची, फक्त या आशेने की कदाचित या सगळ्यांमुळे माझं कुटुंब एकत्र राहील. पण त्या मंगळवारी डिसेंबरच्या त्या थंड सकाळी माझा संयम अखेर तुटला. प्रीती तिच्या नेहमीच्या कृत्रिम हसण्यासह थेट स्वयंपाकघरात आली. नेहमीप्रमाणे दार ठोठावणं तर दूरच, तिने एक महागडा लाल रंगाचा ड्रेस घातला होता जो रमेशच्या कष्टाच्या पैशातून घेतला असल्याचं मला माहीत होतं. तिच्या उंच टाचांच्या सँडलची टाईल्सवरची टिकटिक माझ्या शेवटच्या संयमावर हातोड्यासारखी आदळत होती. ती तिच्या त्या रुक्ष उद्धट आवाजात म्हणाली, सासूबाई, माझ्याकडे एक खूप छान बातमी आहे. यंदाच्या दिवाळी आणि नवीन वर्षासाठी माझं संपूर्ण कुटुंब इथं येत आहे. फक्त 25 लोक आहेत. हो, फक्त 25. जणू 25 लोक म्हणजे काही किरकोळ गोष्ट होती. मला तर असं वाटलं जणू मी स्वयंपाक, साफसफाई आणि सेवाभावासाठी बनलेली मशीन आहे. ती आरामात स्वयंपाकघरातील खुर्चीवर बसली, पाय क्रॉस केले आणि जणू भाजीची लिस्ट वाचते तसं नातेवाईकांची नावं सांगू लागली. वनिताशी, चुलत बहिणीशी, मावशीशी आणि मामाशी बोलून झाले आहे. सगळे येणार आहेत. माझी भाचीही असतील. ही दिवाळी आणि न्यू इयर परफेक्ट जाणार. ती थोडी नाट्यमय शांत झाली माझ्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहण्यासाठी. मग पुढे म्हणाली, आणि हो, हे सगळं तुम्हीच सांभाळणार. खाणं, साफसफाई, टेबल लावणं, सगळं काही. हे शब्द माझ्या चेहऱ्यावर चपराक मारल्यासारखे वाटले. मला आठवलं की काही वर्षापासून तिच्या मित्रमैत्रिणींच्या पार्टीसाठी जेवण मीच बनवत होते. साफसफाई मीच करायचे आणि क्रेडिट ते नेहमी प्रीतीलाच मिळायचं. माझ्याच घरात मला अदृश्य केलं गेलं होतं. ती पुन्हा म्हणाली, किमान 3 मोठे पदार्थ हवेत आणि तो चॉकलेट केकही जो तुम्ही खूप छान बनवता. आणि हो, घर संपूर्ण सजवलेलं पाहिजे. मला इंस्टाग्राम फोटोसाठी एकदम परफेक्ट हवा आहे. हो, प्रीती म्हणण्याची वाट पाहत होती. पण यावेळी काहीतरी बदललं होतं. यावेळी माझ्या आत काहीतरी तुटून पडलं. मी शांतपणे तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्याच शब्दात उत्तर दिलं, परफेक्ट. तिच्या चेहऱ्यावरची बनावटी स्मित रेषा फिक्की पडू लागली. मी पुढे म्हणाले, हे नवीन वर्ष तुमच्यासाठी परफेक्ट असेल कारण मी इथे नसणार आहे. एकदम शांतता पसरली. जणू घरातले आवाजही थांबले. प्रीती डोळे झपकावत राहिली, जणू तिने ऐकलंच नाही. तिचं तोंड अर्ध उघडं पडलं पण आवाज बाहेर पडला नाही. कंप पावलेल्या आवाजात तिने विचारलं, काय? म्हणजे तुम्ही इथे नसणार? मी अत्यंत शांतपणे म्हणाले, जसं ऐकलं तसंच. मी सुट्टीवर जात आहे. तुम्हीच खा, प्या, बनवा आणि साफसफाई करा. मी तुमची कर्मचारी नाही. तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. 5 वर्षात पहिल्यांदाच प्रीती निशब्द झाली होती. ती अगदी हकलत म्हणाली, पण मी तर सगळ्यांना बोलवलं आहे. सगळं प्लॅन झाला आहे. तुम्ही असं कसं करू शकता? मी 4 शब्द उच्चारले. जणू स्वयंपाकघरात बॉम्ब फुटला. हे माझं घर आहे. तिचं तोंड पुन्हा उघडं राहिलं. चेहऱ्यावरचे भाव गोंधळातून संतापात बदलले. ती खुर्चीतून उठून माझ्या खूप जवळ आली, जसं ती मला घाबरवण्यासाठी नेहमी करायची. मला नेहमीच हे जाणवत होतं की तुम्ही लोक स्वार्थी आहात, पण ही तर हद्दच झाली. 5 वर्षांचा अपमान, मानसिक त्रास, अत्याचार आणि ती त्याला सनक म्हणत होती. माझ्या आत राग उसळला पण मी स्थिर राहिले. मी म्हणाले, ही माझी समस्या नाही. 25 लोकांना बोलावण्यापूर्वी मला विचारायला हवं होतं. हे आपल्या सर्वांचं घर आहे. तेवढ्यात ती पूर्ण संतापली. रमेश, तुमचा मुलगा आहे. हे घर एक दिवस आमचंच होणार. हे सत्य हवेत अनेक वर्ष फिरत होतं,
पण कधीच कुणी उघडपणे बोललं नव्हतं. प्रीती मला कुटुंबाचा भाग समजत नव्हती. तिला वाटत होतं मी एक तात्पुरता अडथळा आहे, ज्याला हटवून ती माझ्या आयुष्यभराच्या मेहनतीची मालकीण होईल. तेवढ्यात घराच्या बाहेरून चावीचा आवाज आला. रमेश ऑफिसमधून परतला होता. प्रीती एका तक्रारी करणाऱ्या मुलीसारखी त्याच्याकडे धावत गेली. हॉलमधून त्यांचे कुजबुजणारे आवाज ऐकू येत होते. थोड्याच वेळात दोघेही स्वयंपाकघरात आले. रमेश थकलेला दिसत होता, पण चिडलेलाही. आणि प्रीती त्याच्या मागे सावलीसारखी उभी, चेहऱ्यावर जणू विजयाची मुद्रा. स्पष्ट होतं की तिला अपेक्षा होती रमेश मला ओरडेल. रमेशने त्या उपदेशाच्या स्वरात बोलायला सुरुवात केली, जो त्याने लग्नानंतर अवलंबला होता. आई, प्रीतीने तुझ्या निर्णयाबद्दल सांगितले. तुला वाटत नाही की थोडी जास्त नाटकीय होत आहेस? नाटकीय? माझ्या स्वतःचा मुलगा मला माझ्या सुनेची नोकराणी होण्यास नकार दिल्याबद्दल नाटकीय म्हणत होता. माझ्या पोटात काहीतरी थंड आणि कठोर वाटले. मी म्हणाले, नाही रमेश, मी नाटक करत नाही, मी फक्त स्पष्ट होत आहे. रमेश म्हणाला, आई, दिवाळी आली आहे, कुटुंबाची एकत्र येण्याची वेळ आहे आणि प्रीतीने सगळ्यांना बोलवलं आहे. आता रद्द करू शकत नाही. मी म्हणाले, मी रद्द करण्यास सांगितले नाही. मी म्हणाले की मी इथे नसणार. प्रीतीमध्ये मानवी भिंत बनून उभी राहिली. बघा ना, मी म्हणत होते ना की त्या पूर्णपणे तर्कहीन झाल्या आहेत. माझे नातेवाईक काय म्हणतील? मी शांतपणे म्हणाले, त्यांना खरे सांग की तू मला न विचारता कर्मचारी समजली होतीस आणि तू चुकली होतीस. रमेशने खोल श्वास घेतला आणि डोक्यावरून हात फिरवला. आई, थोडी समज दाखव. तुला माहीत आहे की प्रीती एकटी 25 लोकांसाठी जेवण बनवू शकत नाही. का नाही बनवू शकत? मीही तर वर्षानुवर्ष तिच्या पार्टीसाठी जेवण बनवतच आहे ना. आता तिला शिकण्याची वेळ आहे. प्रीती लगेचच त्यांच्या विरोधात बोलली, पण मी काम करते. मी जेवण बनवण्यासाठी सुट्टी घेऊ शकत नाही. माझं करिअर महत्त्वाचं आहे. करिअर? एक बुटीकमधली पार्ट टाईम नोकरी, जी ही कदाचित रमेशच्या ओळखीतून मिळाली असणार. पण तिच्या मते तिचं करिअर माझ्या वेळेपेक्षा, माझ्या ऊर्जेपेक्षा आणि माझ्या गरिमेपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. मी हलकंसं स्मित करत म्हणाले, तर मग केटररला बोलव. शहरात बरेच चांगले पर्याय आहेत. रमेश संतापला. केटरिंगवर लाखो रुपये खर्च करण्याची काय गरज आहे? जेव्हा तो वाक्याच्या मधोमध थांबला. मी त्याचं वाक्य पूर्ण केलं. जेव्हा मी ते सगळं फुकटात करू शकते, जसं की तुम्ही दोघे मला समजता. दोघांनी एकमेकांकडे घाबरलेल्या नजरा टाकल्या. त्यांचं शांतपणे मला कसं समजावता येईल याचे हिशोब सुरू झाले होते. रमेश हळू आवाजात म्हणाला, आई, मला माहीत आहे तू अलीकडे थोडी जास्त संवेदनशील झाली आहेस. कदाचित काही हार्मोनल बदल? तो मला हिस्टेरिकल मेनोपॉजमध्ये असलेली स्त्री समजत होता. माझ्या आतला राग उसळत होता, पण मी आवाज स्थिर ठेवला. हे हार्मोन्सचं नाही रमेश, हे सन्मानाचं प्रकरण आहे. 5 वर्षात ना तू मला सन्मान दिलास ना तुझ्या पत्नीने. रमेशने माझ्या खांद्यावर हात ठेवला. जसं तो लहानपणी काही हवं असेल तर करायचा. मी विचार केला, हा तो गोड मुलगा नव्हता. हा तो माणूस होता ज्याने गेल्या 5 वर्षात प्रत्येक वादात आपल्या आईपेक्षा आपल्या पत्नीला निवडलं होतं. तो म्हणाला, ठीक आहे आई, मला कळतं आहे की तू रागावलेली आहेस, पण ही तर फक्त एका आठवड्याची गोष्ट आहे. न्यू इयरनंतर सगळं पुन्हा नॉर्मल होईल. नॉर्मल? ते त्यांचं नॉर्मल, जिथे मी अदृश्य होते, जेथे मी त्यांना हवी तेव्हाच अस्तित्वात होते, जिथे माझ्या भावना काहीच मोलाच्या नव्हत्या. जोपर्यंत त्यांचं आयुष्य सुखात होतं, मी शांतपणे म्हणाले, नाही रमेश, आता काहीही नॉर्मल होणार नाही, कारण मी उद्याच निघते आहे. दोघेही दचकल्यासारखे झाले. उद्याच? प्रीतीचा आवाज एकदम कर्कश झाला. हो, उद्या. त्यांच्या डोळ्यात आलेली भीती पाहून मला पहिल्यांदाच समाधान वाटलं. मी सगळ्या व्यवस्था करून ठेवल्या आहेत. तुम्हाला वेळ लागलाय का? तुम्ही उद्या नाही जाऊ शकत. प्रीती ओरडली. माझं कुटुंब 3 दिवसांनी येणार आहे, तर ते आधी विचारायला हवं होतं. मला तुमची नोकराणी समजण्याआधी. मी निवांतपणे कॉफीचा कप धुत होते, तिला दाखवण्यासाठी की तिच्या ओरडण्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. रमेश पाय आपटत उभा राहिला होता. त्याच्या ओरडणाऱ्या पत्नीचा पाठिंबा देणं आणि माझ्याशी बोलणं यामध्ये अडकलेला. त्याने हळू आवाजात विचारलं, तू कुठे जाणार आहेस आणि कधी परत येणार? गोव्याला, माझ्या बहिणीकडे. मी एकदम सहज खोटं बोलले आणि नवीन वर्षानंतर परत येईन. हे खोटं आवश्यक होतं, कारण माझे खरे प्लॅन त्यांना आता कळू द्यायचे नव्हते. प्रीती थरथरत म्हणाली, मी तर सगळ्यांना सांगूनही टाकलं आहे. मामा तर बेंगळुरूहून फ्लाईटची तिकीटही बुक केली आहेत. मी म्हणाले,
ही त्यांची समस्या आहे, माझी नाही. प्रीतीच्या चेहऱ्यावरचा राग ओसरून आता असहाय्यता दिसू लागला. तिच्या नीट मेन्युक्युअर केलेल्या बोटांनी काउंटरटॉप घट्ट पकडलं. सासूबाई, तिचा आवाज अचानक मधा झाला. आपण माझ्या दुसऱ्या आईसारख्या आहात. आपण आम्हाला असं सोडून जाऊ शकत नाही. हा होता नवा डाव. रागातून भावनिक ब्लॅकमेलकडे वळलेली टेक्निक. मी हे नाटक शेकडो वेळा पाहिलं होतं. आता ते माझ्यावर चालणार नव्हतं. मी शांतपणे म्हणाले, जर तू मला खरोखर आई मानत होतीस तर माझ्याशी नोकराणीप्रमाणे वागली नसतीस. प्रीती लगेच म्हणाले, असं नाही आई. मला वाटलं की तुम्हाला कुटुंबासाठी स्वयंपाक करायला आवडतं. तुम्हाला उपयोगी वाटायला आवडतं. उपयोगी हा शब्द माझ्या हृदयात काट्यासारखा खुपला. 5 वर्ष मी हेच मानत राहिले. उपयोगी राहणं म्हणजे घरात शांतता राहील, माझ्या मुलाच्या आयुष्यात माझी जागा टिकून राहील. पण मी आता समजले होते, उपयोगी होण्याच्या नादात मी माझ्याच घरात एक सावली बनून राहिले. मी म्हणाले, हो प्रीती, तू बरोबर आहेस. मला उपयोगी वाटायला आवडतं, पण आता मी प्रथमच स्वतःसाठी उपयोगी ठरणार आहे. रमेशने मध्येच घाईने म्हटलं. त्याच्या चेहऱ्यावर हताशा होती. आई, हे बरोबर नाही. तुला माहीत आहे की 25 लोकांसाठी केटरर ठेवण्याएवढे पैसे आमच्याकडे नाहीत. नवीन अपार्टमेंटच्या डिपॉझिटमध्ये सगळी बचत संपली आहे. नवीन अपार्टमेंट? हे मी पहिल्यांदाच ऐकत होते. माझ्या आवाजात धार आली. कुठलं नवीन अपार्टमेंट? रमेश आणि प्रीतीने एक अपराधी नजर एकमेकांकडे टाकली. रमेशने आपले बूट पाहत हळू आवाजात सांगितले, आम्ही हे तुला सुट्टीनंतर सांगणारच होतो. आम्हाला शहराच्या मध्यभागी एक छान अपार्टमेंट मिळालं आहे. 3 बेडरूम आहेत आणि जिमही आहे. मी शांतपणे विचारलं, खूप महाग असेल? तो म्हणाला, हो, पण तो खर्च करण्यासारखा आहे. आणि काळजी करू नकोस, आम्ही फार दूर जाणार नाही. फक्त 30 मिनिटांच्या अंतरावर. 30 मिनिटं? इतकी जवळ की हे घर त्यांना त्यांच्या सोयीचं हॉटेल किंवा रेस्टॉरंट म्हणून वापरता येईल. मी विचारलं, आणि यासाठी पैसे कसे भरणार आहात? मला उत्तर आधीच कळलेलं होतं. प्रीतीच्या चेहऱ्यावर अचानक उत्साह चमकला. म्हणूनच तर ही दिवाळी परफेक्ट असणे खूप गरजेचं आहे. माझे मामा खूप उदार आहेत. फक्त त्यांना प्रभावित करणं गरजेचं आहे. आणि माझे जिजू मानव रिअल इस्टेटमध्ये आहेत. त्यांचे मोठे कॉन्टॅक्ट्स आहेत. जर सगळं नीट झालं तर ते रमेशच्या बिझनेसमध्ये आर्थिक मदत करू शकतात. आता संपूर्ण सत्य माझ्यासमोर स्पष्ट झालं. हा सगळा सोहळा कुटुंब, प्रेम किंवा परंपरेसाठी नव्हता. हा पैसा मिळवण्याची, श्रीमंत नातेवाईकांवर छाप पाडण्याची योजना होती. आणि त्या योजनेचा पाया म्हणजे मी शांतपणे म्हणाले, अच्छा, म्हणजे तुमच्या श्रीमंत नातेवाईकांना प्रभावित करण्यासाठी हा सण परफेक्ट हवा आहे. म्हणून माझी गरज आहे. प्रीतीने लगेच आश्वासक हसू दिलं. बरोबर, मला ठाऊक होतं की तुम्ही समजाल. तुम्ही खूप समजदार आहात सासूबाई. तुम्हाला नेहमी माहीत असतं की योग्य काय आहे. 5 वर्ष योग्य गोष्ट म्हणजे माझा सन्मान, माझी सोय, माझा वेळ त्यागणं होतं, फक्त त्यांचं आयुष्य सोपं करण्यासाठी. पण आता योग्य काय आहे याची व्याख्या माझ्यासाठी बदलली होती. मी सरळ तिच्याकडे पाहून म्हणाले, हो प्रीती, मला नेमकं माहीत आहे की योग्य काय आहे. म्हणूनच माझा निर्णय अंतिम आहे. मी उद्या निघतीये. दोघांच्या चेहऱ्यावरची शेवटची आशाही क्षणात कोसळली. प्रीती घाबरून ओरडली, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही आमच्या भविष्यासाठी तयार केलेल्या प्लॅन्सला असं वाया नाही घालवू शकत. मी शांतपणे उत्तर दिलं, हा कोणताही ड्रामा नाही प्रीती. हा पूर्ण विचार करून घेतलेला निर्णय आहे. मी पुढे म्हणाले, जेव्हा तुमचं कुटुंब येईल आणि पाहिल की इथे ना मेजवानी आहे ना जेवण, ते स्वतःच समजतील की तुम्ही मोठ्या थाटात त्यांना बोलवलं, पण मेजवानी सांभाळण्याची तुमच्याकडे क्षमता नाही. आणि तेच खरं आहे. रमेश जवळ येत हताश स्वरात म्हणाला, आई प्लीज, जर तुला खरोखर सुट्टी हवी असेल तर आपण हे न्यू इयरनंतर करू शकतो. आम्ही तुझी ट्रिप, तुझं हॉटेल सगळं भरू. मी मनात विचार केला, कुठल्या पैशातून? आत्ताच तर म्हणाला की अपार्टमेंटच्या डिपॉझिटने सर्व बचत संपली आहे. पण त्याचं हे आकर्षक वाटणारं प्रस्तावही 5 वर्ष उशिरा होतं. मी ठामपणे उत्तर दिलं, ऑफर आकर्षक आहे रमेश, पण माझा निर्णय बदलणार नाही. त्या क्षणी प्रीती कोसळल्यासारखी ओरडली, हे भावनिक ब्लॅकमेल आहे. तुम्ही आमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहात. भावनिक ब्लॅकमेल? हा शब्द हवेत जणू सत्याचा आरसा बनून लटकला. मी गंभीर स्वरात म्हणाले, प्रीती, तुला माहीत आहे भावनिक ब्लॅकमेल म्हणजे काय?
जेव्हा मी तुझ्या मित्रांसाठी स्वयंपाक करायला नकार देते तेव्हा मला दोषी वाटायला लावणं, जेव्हा सांगितलं जातं की चांगली सासू कधीच साफसफाईपासून पळ काढत नाही, जेव्हा तुम्ही समजता की माझ्या योजना काहीच मोलाच्या नाहीत कारण मी निवृत्त आहे आणि माझ्याकडे चांगलं काही करण्यासारखं नाही. प्रत्येक शब्द त्यांच्यावर सत्याच्या वेगाने आदळत होता. दोघेही क्षणभर निशब्द झाले कारण ते शब्द टाळण्याची जागाच नव्हती. त्या रात्री जेव्हा रमेश आणि प्रीती लिव्हिंग रूममध्ये निराश स्वरात भांडत होते, मी माझ्या खोलीत स्वतःला बंद केलं आणि लॅपटॉप उघडला. आता माझ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्याची वेळ आली होती. ती योजना जी महिनोन्महिने माझ्या मनात तयार होत होती. तेव्हापासून जेव्हा मला प्रीतीबद्दल एक असं सत्य समजलं होतं ज्याने माझं जगच बदलून टाकलं. 3 महिन्यांपूर्वी रमेशच्या ऑफिसची साफसफाई करताना मला त्याच्या कागदांच्या ढिगाऱ्यात एक जुना विसरलेला फोल्डर मिळाला. त्यात बँक स्टेटमेंट्स, ईमेल प्रिंटआउट्स आणि काही कायदेशीर दस्तावेज होते. मला प्रथम वाटलं हे ऑफिसचं काम असेल, पण माझी नजर वारंवार प्रीतीच्या नावावर पडू लागली. काही व्यवहार असे दिसत होते जे मी समजू शकत नव्हते. त्या रात्री दोघे झोपल्यावर मी पुन्हा ऑफिसमध्ये गेले आणि सगळं नीट पाहिलं आणि जे समोर आलं त्याने माझ्या अंगावर काटा आणला. प्रीती रमेशच्या नावावर एक गुप्त क्रेडिट कार्ड वापरत होती, ज्याची रमेशला कल्पनाही नव्हती. ती घरावर तारण ठेवून वैयक्तिक कर्ज घेऊन बसली होती आणि लक्झरी दुकानातून उधळपट्टी करत करत 40 लाखांपेक्षा जास्त कर्ज जमवलं होतं. पण हेच सगळं नव्हतं. मला काही ईमेल्सही सापडले ज्यात प्रीती आपल्या मैत्रिणींशी बोलत होती की रमेशला कसं मॅनिप्युलेट करायचं, त्याला तिच्या खर्ची सवयींची कल्पना कधीच येऊ नये. आणि सगळ्यात भयंकर एक मेसेज थ्रेड जिथे ती रमेशला घर विकायला राजी करण्याची योजना आखत होती. भविष्यासाठी गुंतवणूक या कारणाखाली हे घर ज्यात मी 30 वर्ष घालवली होती, ज्याला मी माझ्या कष्टाने माझ्या बचतीतून उभं केलं होतं. प्रीती ते घर विकून आपली उधळपट्टीची कर्ज फेडू इच्छित होती. त्या रात्री मी झोपूच शकले नाही, परंतु भीतीसोबत एक थंड स्पष्ट निर्धार माझ्यात तयार झाला, स्वतःला वाचवण्याचा. दुसऱ्या दिवशी मी शांतपणे तपास सुरू केला. मी एक खाजगी तपासनीस नेमला ज्याचा सल्ला माझ्या वकिलांनी पूर्वी दिला होता. आम्ही प्रीतीच्या सर्व आर्थिक हालचाली तपासल्या आणि जे मिळालं ते माझ्या कल्पनेपेक्षाही भयंकर होतं. प्रीती फक्त खर्चिक नव्हती, ती तिच्या नोकरीबद्दलही खोटं बोलत होती. बुटीकमधील तिचं महत्त्वाचं करिअर खरं तर तासावर मिळणारी साधी पार्ट टाईम नोकरी होती, पण प्रीतीने रमेशला सांगितलं होतं की तिच्यापेक्षा 3 पट कमवते. तिच्या महागड्या व्यक्तिगत खर्चासाठी अतिरिक्त पैसा कुठून येत होता? त्या गुप्त क्रेडिट कार्डमधून. पण अजूनही काही होतं. प्रीती आपल्या नातेवाईकांना सांगत होती की आम्ही खूप श्रीमंत आहोत, रमेशचा व्यवसाय जोरात वाढतो आहे, माझ्याकडे मोठी संपत्ती आहे आणि आमच्या घराची किंमत बाजारभावापेक्षा दुप्पट आहे. हे सगळं खोटं फक्त स्वतःला यशस्वी, सुखी, समृद्ध विवाहित स्त्री म्हणून दाखवण्यासाठी. त्या रात्री मी माझ्या खोलीत शांत बसून लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत होते. अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदा मी हसले, कारण मी असे काही पाऊल उचलले होते ज्याची कल्पनाही त्यांना नव्हती. सर्वात आधी मी माझी सर्व बचत एका नव्या खात्यात टाकली, ज्याबद्दल रमेशला काहीच माहीत नव्हतं आणि कधीही होणारही नाही. त्यानंतर माझ्या वकिलाकडे जाऊन घराच्या कागदपत्रांचे संरक्षण करण्याबाबत सल्ला घेतला आणि मला समजलं की घर विकायला मला कोणीही कधीही भाग पाडू शकत नाही. यासाठी फार प्रभावी कायदेशीर उपाय होते. पण माझा खरा मास्टर स्ट्रोक अजून बाकी होता. मी थेट प्रीतीच्या कुटुंबाशी संपर्क साधला, फक्त त्या लोकांशी जे प्रत्यक्षात महत्त्वाचे होते. तिचे मामा यशस्वी व्यापारी, तिचे जीजू ज्यांच्या मदतीने रिअल इस्टेटचे फायदे मिळणार होते, आणि तिची बहीण फायनान्स क्षेत्रात काम करत होती, प्रतिष्ठित. मी त्यांना एक अत्यंत विनम्र ईमेल पाठवला. स्वतःला प्रीतीची चिंतित सासू म्हणून ओळख करून दिली. सांगितलं की मी या तरुण जोडप्याच्या नाजूक आर्थिक परिस्थितीबद्दल काळजीत आहे आणि त्यांच्या सल्ल्याची गरज आहे. आणि अर्थातच मी चुकून त्या सर्वात धोकादायक बँक स्टेटमेंट अटॅच केल्या ज्या मला मिळाल्या होत्या. प्रतिक्रिया काही सेकंदात आल्या. मामा रागात होते कारण त्यांना फसवलं गेलं होतं. जीजू यांनी तात्काळ सर्व आर्थिक मदतीच्या योजना रद्द केल्या. बहीण तर इतकी संतापली की तिने प्रत्यक्ष येऊन तिच्या बहिणीची अकलेवर शिस्त लावण्याची धमकी दिली. पण सर्वात सुंदर गोष्ट,
त्यांनी एकानेही प्रीतीला काहीच सांगितलं नाही. त्या रात्री माझा फोन वाजला. मामांचा मेसेज होता. साधनाताई, कागदपत्र पाहिल्यानंतर आमच्या कुटुंबाने ठरवलं आहे की आम्ही 1 दिवस आधी येणार आहोत. उत्सव सुरू होण्यापूर्वी आम्हाला प्रीतीशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. आपण 23 तारखेला सकाळी आम्हाला रिसीव्ह करू शकता का? तेच ते. 23 तारखेची सकाळ, नेमकी तीच वेळ जेव्हा मी गोव्याला जाण्यासाठी माझी बॅग पॅक करत असेन. मी हसतच उत्तर पाठवलं, नक्कीच. आपल्याला भेटायला आनंद होईल, पण एक गोष्ट सांगावी लागेल की मीही त्याच दिवशी माझ्या प्रवासासाठी निघणार आहे. त्यामुळे रमेश आणि प्रीती आपले मेजवान बनतील. त्यांचं उत्तर क्षणात आलं, परफेक्ट. आम्हाला अगदी याचीच गरज आहे. मी लॅपटॉप बंद केला आणि शांत हसत बिछाणावर पडले. 5 वर्ष मी शांत, नम्र, मोफत काम करणारी सासू होते. पण त्या 5 वर्षात मी फक्त सहनच केलं नाही. मी पाहिलं, समजलं, शिकले की हे लोक खरोखर कसे आहेत. प्रीती स्वतःला फार हुशार, मॅनिप्युलेटिव्ह समजत होती. पण तिने त्या वृद्ध स्त्रीला कमी लेखलं, जिच्या हातांनी तिची घाण साफ केली होती. पुढच्या दिवशी सकाळी 6 वाजता अलार्म वाजला, स्वातंत्र्याच्या गीतासारखा. मी वर्षानंतर पहिल्यांदा हलकी, आनंदी आणि शक्तीने भरलेली उठले. शांतपणे अंघोळ करून मी बॅग पॅक करू लागले. मी मोडलेला प्रत्येक कपडा माझ्या स्वातंत्र्याकडे केलेले आणखी एक पाऊल होता. मी ठेवलेली प्रत्येक वस्तू माझ्या मनाची घोषणा होती. आता मी कोणाची नोकराणी नाही. प्रीती आणि रमेश अजूनही गाढ झोपले होते. मी माझं सुटकेस अलगद पायऱ्यावरून खाली आणलं आणि स्वयंपाकघरातील टेबलावर एक छोटासा पण नेमका संदेश ठेवला. अतिरिक्त चावांच्या शेजारी, मी माझ्या प्रवासासाठी लवकर निघण्याचा निर्णय घेतला आहे. घर आता तुमच्या हातात आहे. तुमचा परफेक्ट न्यू इयर आनंदात साजरा करा. साधना. नोटमध्ये मात्र मी काही गोष्टी मुद्दाम लिहिल्याच नव्हत्या. जसं की मी पेंट्री आणि फ्रीज दोन्ही पूर्णपणे रिकामे करून ठेवले होते. प्रेमाने सांभाळत असलेली माझी चांगली क्रॉकरी, टेबल, लिनने, दिवाळीच्या सजावटी मी सर्व माझ्या खोलीत बंद केल्या होत्या. आणि शेवटचं, मी घर साफ करणारी सेवा रद्द केली होती, जिचे पैसे मी देत होते, पण ज्याचं श्रेय प्रीती घेत असे. आजपासून तिला स्वतःलाच समजणार होतं की घर व्यवस्थित ठेवणं किती कठीण असतं. सकाळी 7 वाजता टॅक्सी वेळेवर आली. ड्रायव्हरने माझं सामान ठेवताच मी घराकडे शेवटची नजर टाकली. हे घर कधी माझं मंदिर होतं, नंतर माझं कारागृह बनलं आणि आता पुन्हा एकदा माझा किल्ला बनणार होतं. हॉटेलमध्ये मी चेक इन केलं आणि ते सर्व काही होतं ज्याचं मी वर्षानुवर्ष स्वप्न पाहिलं होतं. समुद्राच्या नजाऱ्यासह प्रशस्त सूट, 24 तास रूम सर्व्हिस आणि सर्वात महत्त्वाचं पूर्ण शांतता. कोणीही कॉफी मागत नव्हतं, कोणीही आदेश देत नव्हतं, कोणीही माझी किंमत कमी करत नव्हतं. सकाळी 10:47ला माझा फोन वाजला. रमेश होता. आई, तू कुठे आहेस? आम्हाला तुझी नोट मिळाली. एवढ्या लवकर का निघालीस? त्याचा आवाज गोंधळलेला होता. कदाचित त्याने नुकताच रिकामा पेंट्री पाहिला असेल. मी म्हणाले, शुभ सकाळ रमेश. तुमच्या दोघांकडे तयारी करायला खूप काही आहे आणि मी माझ्या विश्रांतीची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. तो अगदी बेचैन झाला आणि म्हणाला, पण आई, एवढं अचानक कसं? प्रीती खूप घाबरली आहे. घाबरली? पहिल्यांदाच स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः उचलण्याची वेळ आली तर नक्कीच तिला पॅनिक अटॅक येणारच. मी शांतपणे म्हणाले, मला खात्री आहे ती सर्व काही सांभाळेल. ती खूप जबाबदार स्त्री आहे. मी लगेच त्याला थांबवत ठामपणे म्हणाले, रमेश, तू 32 वर्षाचा आहेस. प्रीती 29ची आहे. तुम्ही दोघे पूर्णपणे सक्षम, वयस्क आहात. तुम्ही 66 वर्षाच्या स्त्रीवर अवलंबून राहिल्याशिवाय तुमच्या समस्या सोडवू शकता. तो दीर्घ श्वास घेत म्हणाला, ठीक आहे, पण वचन दे की तू ठीक आहेस आणि तू केव्हा परत येणार? मी उत्तर दिलं, मी तेव्हा परत येईन जेव्हा मी तयार होईन. तुमचं नवीन वर्ष आनंदात साजरा करा. मी लगेच फोन सायलेंटवर टाकला. मी वर्षानुवर्ष वाट पाहिली होती. आता मला शांततेची गरज आहे. मी रूम सर्व्हिसला लॉबस्टर थर्मिडोर मागवलं, असं काही जे मी स्वतःसाठी कधीच बनवलं नव्हतं, कारण प्रीतीच्या मते ते फाजील खर्च होतं. मी हळूहळू खात असताना माझा फोन सायलेंट नोटिफिकेशन्सने चमकत होता. दुसऱ्या दिवशी 23 तारखेला जसा मी अंदाज केला होता, प्रीतीचा परिवार येऊ लागला. त्यांना ती परफेक्ट दिवाळी नववर्षाची मेजवानी मिळणार नव्हती, जी प्रीतीने त्यांच्याकडे उंच उंच दाव्यांनी जाहीर केली होती.
त्याऐवजी त्यांना त्या स्त्रीची खऱ्या आयुष्यातली उघडी वागडी वास्तविकता दिसणार होती, जी अनेक वर्षापासून खोट्यांच्या आधारावर जगत होती. दुपारी 3 वाजता मी शेवटी मेसेज उघडले. रमेशचे 17 मिस कॉल, प्रीतीचे 31 आणि संदेश गोंधळापासून विनवण्या मग रागापर्यंत. पण मी ज्या मेसेजची सर्वात जास्त वाट पाहत होते तो मामांचा होता. साधनाताई, माझं कुटुंब आणि मी सकाळी 8 वाजता येऊ. आम्हाला आपल्याला भेटायचं आहे आणि प्रीतीशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. आपल्या पाहुणचाराबद्दल धन्यवाद, मी उत्तर दिलं. दुर्दैवाने मला काही अनपेक्षित कौटुंबिक कारणांमुळे माझा प्रवास लवकर सुरू करावा लागला. प्रीती आणि रमेश आपली उत्तम प्रकारे मेजवानी करतील. मला खात्री आहे तुम्हाला खूप काही चर्चा करायचं आहे. त्यांना त्वरित उत्तर दिलं. मी पूर्णपणे समजतो. खरं तर हेच सर्वोत्तम आहे. पुढच्या दिवशी सकाळी 23 तारखेलाच माझा फोन जोरात वाजू लागला. 6:30ला आलेला रमेशचा पहिला कॉल. मी उचललाच नाही. मी माझ्या स्वीटच्या टेरेसवर निवांत नाश्ता करत होते. मी व्हॉईसमेल ऐकले. पहिला मेसेज रमेशचा. आई प्लीज फोन उचल. प्रीती हिस्टेरिकल झाली आहे. आम्हाला 25 लोकांसाठी नाश्त्यात काय बनवायचं हेच समजत नाही आहे. किराणा दुकान 8ला उघडेल आणि कुटुंब त्याच वेळी येणार आहे. प्लीज मदत कर. दुसरा मेसेज प्रीती. ती पूर्णपणे तुटलेल्या आवाजात म्हणत होती, आई मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर रागवलाय, पण प्लीज माझ्या कुटुंबासमोर मला असं लाजिरवाणं करू नका. मामा बेंगळूरहून आलेत. मला एवढ्या लोकांसाठी स्वयंपाकच करता येत नाही. मी वचन देते आम्ही सर्व ठीक करू, पण आत्ताच मला तुमची मदत हवी आहे. तिसरा मेसेज आणखी चांगला. प्रीती हुंदक्यांनी भरलेली होती. आई मी आत्ताच पेंट्री आणि फ्रीज पाहिलं. सर्व रिकामा आहे. काहीच का नाही त्यात. मी माझ्या कुटुंबाला काय खाऊ घालू. चांगली क्रॉकरी कुठे आहे. दिवाळीची टेबल लिनेन कुठे आहेत. प्लीज किमान सांगा तरी तुम्ही सगळं कुठे ठेवलं आहे. अखेर त्यांना उमगलं की घर चालवायला योजना लागते, प्रयत्न लागतात आणि खऱ्या पैशांची गरज लागते. पण ज्या मेसेजची मी सर्वाधिक वाट पाहत होते तो 6:15चा होता. मामांचा आवाज गंभीर आणि अधिकृत होता. साधनाताई, आम्ही एअरपोर्टला लवकर पोहोचलो आणि थेट तुमच्या घरी येण्याचा निर्णय घेतला. आम्ही 15 मिनिटात पोहोचू. आम्ही तुमच्याशी आणि प्रीतीशी बोलण्यासाठी उत्सुक आहोत. परफेक्ट. ते अगदी त्याच वेळी येणार होते जेव्हा प्रीती आणि रमेश घाबरून कोसळण्याच्या अवस्थेत असतील. 7:15ला फोन वाजला. यावेळी मी उचलला. रमेशच होता. त्याचा आवाज कापत होता. आई तू बोलू शकतेस का. मी शांतपणे विचारलं. कसं चाललंय दिवस. आई प्लीज असं करू नकोस. प्रीतीचं कुटुंब आलेलं आहे आणि आमच्याकडे त्यांना देण्यासाठी काही नाही, अक्षरशः काहीही नाही. प्रीती बाथरूममध्ये रडतीये आणि मला कळत नाही मी काय करू. मी शांतपणे विचारलं. तुम्ही त्यांना परिस्थिती सांगितली का. तो संतापून म्हणाला. कुठली परिस्थिती. मी काय सांगू की माझ्या आईने आम्हाला सर्वात जास्त गरज असताना सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. मी मनात म्हटलं, जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा. 5 वर्ष जेव्हा मला एक साधं धन्यवाद देखील दिलं नाही. त्यावेळी नव्हे. जेव्हा तुम्ही मला मोफत नोकराणी बनवलं तेव्हा नव्हे. मी स्पष्टपणे म्हणाले. सत्य सांगा की तुम्ही 5 वर्ष मला मोफत कामवाल्यासारखं समजत होता आणि मी आता माझ्या सुट्टीची हक्कदार आहे. पार्श्वभूमीत मोठ्यांचे आवाज ऐकू येत होते. बहुधा मामा कडकपणे विचारत असतील की मुख्य मेजवान कुठे आहेत. रमेशचा आवाज अगदी छोटा झाला. आई प्रीतीचे मामा तुझ्याशी बोलू इच्छित आहेत. त्यांना समजून घ्यायचं आहे की काय चाललंय. मी शांतपणे म्हणाले. मला त्यांच्याशी बोलायला आवडेल, पण मी सुट्टीवर आहे. त्यांना सांग प्रीती सर्व काही छान समजावून शकेल. अखेर कार्यक्रम तर तिनेच आयोजित केला आहे ना. तो हताशपणे म्हणाला. प्लीज आई फक्त 5 मिनिट. ते खूप गोंधळले आहेत आणि थोडे रागातही. कदाचित ते आमची मदत करू शकतात. मदत. हो पुन्हा तेच. हे नेहमीच तुमच्यासाठी मदत, तुमच्या सोयीसाठी, तुमच्या आरामासाठी. आणि मी कधीच या समीकरणात नव्हते. मी म्हणाले. रमेश माझं म्हणणं नीट ऐक. गेल्या 5 वर्षात जेव्हा तुला काही हवं होतं मी इथेच होते. प्रीती जेव्हा कोणावर छाप पाडू इच्छित होते काम मी करत होते. तुला जेव्हा काही समस्या यायची उपाय मी असायचे. पण आज पहिल्यांदा तुला तुझ्या समस्या स्वतः सोडवाव्या लागतील. आणि हे माझं काम नाही, पण हे माझं कुटुंब आहे. तो शेवटी ओरडला. मी क्षणाचाही विलंब न करता फोन कट केला. यावेळी फोन पूर्णपणे बंद केला
आता पुढच्या टप्प्याची वेळ आली होती. मी हॉटेलच्या बिझनेस सेंटरमध्ये गेले, कॉम्प्युटर सुरू केला आणि ईमेल्स उघडले. प्रीतीच्या कुटुंबाकडून अनेक नवीन संदेश आले होते. बहिणीचा मेसेज, आदरणीय साधनाताई, आम्ही आत्ताच तुमच्या घरी आलो आहोत आणि परिस्थिती अत्यंत गोंधळलेली दिसतीये. प्रीती म्हणते की तुम्ही काही तातडीच्या कारणामुळे निघालात, पण घर रिकामं का वाटत आहे? ना अन्न ना सजावट, काहीच समजत नाही. प्रीतीचे वागणे देखील विचित्र आहे. कृपया आपण फोनवर बोलू शकतो का? मामांचा मेसेज आणखीनच गंभीर होता. साधनाताई, आपत्कालीन प्रवासाबद्दल मला पूर्ण आदर आहे, पण मला समजून घेण्याची गरज आहे की या घरात नेमकं काय चाललं आहे. प्रीती सांगू शकत नाही की तिने वचन दिलेलं जेवण कुठं आहे, किंवा तिला हे का माहीत नव्हतं की आपण येणार नाही. हे तिच्या सांगितलेल्या चित्रापेक्षा पूर्णपणे उलट आहे. कृपया तातडीने संपर्क करा. परफेक्ट. मी याच क्षणाची वाट पाहत होते. मी दोघांना काळजीपूर्वक एक संघ संदेश पाठवला. प्रिय मामा आणि दीदी, या गोंधळाबद्दल मला फार खेद आहे. काही अनपेक्षित परिस्थितींमुळे मला माझा प्रवास लवकर सुरू करावा लागला. याबद्दल मी ईमेलवर अधिक चर्चा करू शकत नाही. मात्र कोणत्याही दिवाळी किंवा नवीन वर्षाच्या योजनांपूर्वी तुम्हाला प्रीती आणि रमेशची खरी परिस्थिती समजणं अत्यावश्यक आहे. मी पाठवले दस्तावेज ही त्यांच्या आर्थिक स्थितीची फक्त एक झलक आहे. जर तुम्हाला खरोखर प्रीतीची मदत करायची असेल तर तिच्या खर्चाच्या सवयींवर, कुटुंबाच्या आधारावरील तिच्या अवास्तव अपेक्षांवर तिच्याशी स्पष्ट चर्चा करा. साधना. मी संदेश पाठवला आणि प्रतीक्षा करू लागले. जास्ती प्रतीक्षा करावी लागली नाही. 20 मिनिटात माझ्या हॉटेल रूमचा फोन वाजला. मामा यांचा तातडीचा लॉंग डिस्टन्स कॉल. मामांचा आवाज तणावग्रस्त पण नियंत्रित. साधनाताई, फोन उचलल्याबद्दल धन्यवाद. मला माझ्या भाचीबद्दल काही थेट प्रश्न विचारायचे आहेत. नक्की, मी ऐकते आहे. पहिला प्रश्न, हे खरं आहे का की प्रीती गेली अनेक वर्ष तुम्हालाच सर्व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी स्वयंपाक आणि साफसफाई करायला सांगत होती? हो, हे पूर्णतः खरं आहे. गेल्या 5 वर्षात तुम्ही येता तेव्हा किंवा तिच्या मित्रांची पार्टी असते तेव्हा सगळी तयारी मीच करत होते आणि तिने आमच्यासमोर ज्या भव्य डिनर्स आणि परफेक्ट कार्यक्रमांची स्तुती केली होती ते खरं तर तुम्हीच आयोजित केले होते. हो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मीच. श्रेय मात्र नेहमी प्रीतीकडे जात होतं. फोनवर काही क्षण ताणलेली शांतता पसरली. दुसरा प्रश्न, जे आर्थिक तपशील आपण आम्हाला पाठवले ते कितपत वास्तविक आहे? 100% वास्तविक. मला ते माझ्या मुलाच्या खाजगी फाईल्समध्ये सापडले आणि प्रीतीला अजिबात कल्पना नव्हती की मला तिच्या गुप्त कर्जाबद्दल, क्रेडिट कार्डबद्दल आणि खोट्या पगाराबद्दल माहीत आहे. मला समजलं. त्यांचा आवाज आता थंड, कठोर झाला होता. आणखी एक प्रश्न, तुम्ही नेमक्या या क्षणी घर सोडायचं का ठरवलं? मी सरळ उत्तर दिलं, कारण मला माझ्याच घरात घरकाम करणाऱ्या बाईसारखं वागण्यात मी कंटाळले होते. प्रीती गृहीत धरून बसली होती की मी 25 लोकांसाठी स्वयंपाक करून देईन. ना विचारलं ना आदर दाखवला. मी आता त्या वागणुकीला तयार नाही. त्यांनी दीर्घ शांततेनंतर निराशेने म्हणाले, साधनाताई, माझं संपूर्ण कुटुंब आपल्याकडे दिलगिरी व्यक्त करतं. प्रीती आम्हाला अनेक वर्षापासून खोटं सांगत आली. तिने तिचं आयुष्य समृद्ध दाखवलं, स्वतःला उत्तम गृहव्यवस्थापक सिद्ध केलं आणि आम्हाला वाटत होतं की ती जबाबदार आहे. आम्ही तर मदत करण्यासही तयार होतो, पण सत्य काही वेगळंच आहे. खरं म्हणजे तुम्ही सगळं सांभाळत होता आणि श्रेय ती घेत होती. मी शांतपणे उत्तर दिलं, मला माहीत आहे. ते पुढे म्हणाले, आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, आमचं कुटुंब अशा फसवणुकीला अजिबात सहन करत नाही. प्रीतीला याच्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. मी सौम्यपणे सुचवलं, माझ्या मते प्रियाने आपल्या निर्णयांचे नैसर्गिक परिणाम भोगणं तिच्यासाठी सर्वात उत्तम ठरेल. ती एका विशेषाधिकाऱ्याच्या बुडबुड्यात राहिली आहे, जिथे तिच्या चुका नेमकी इतरांनी दुरुस्त केल्या. कदाचित आता तिने खरोखर स्वतंत्र व्हायला शिकायची वेळ आहे. ते म्हणाले, मी पूर्णपणे सहमत आहे. आणि खरं सांगायचं तर ती ज्या आर्थिक मदतीची अपेक्षा करत होती ती तिच्या जबाबदाऱ्या आणि पारदर्शकतेवर अवलंबून होती. हे दस्तावेज पाहून आणि आजची परिस्थिती बघून मी खात्रीने सांगू शकते, तिला कोणताही आर्थिक आधार मिळणार नाही. मी शांतपणे म्हणाले, मला कळतं, पण अजून काही आहे. ते लक्षपूर्वक ऐकत होते. तुमचे मेव्हणे, ज्यांच्या रिअल इस्टेट कनेक्शनमुळे प्रीती तुमच्याकडून मदत मिळवणार होती, तेही फार संतापलेत.
प्रीतीने त्यांना अनेक मालमत्तांचे मूल्यमापन करायला सांगितलं होतं, ज्यात माझं घरही होतं. ज्या घरात मी राहते हे माझ्यासाठी नवीन होतं. मलाच माहीत नव्हतं की ती माझ्या घराचाही सौदा मांडत होती. तिचे जिजू फार रागावले आहेत. त्यांनी वेळ, संसाधन सगळं खर्च केलं, तेही खोट्या माहितीनुसार. त्यांना प्रचंड फसवणूक झाल्यासारखी वाटत आहे. ते थोडं थांबले. यामुळे आमच्या कुटुंबाने निर्णय घेतला आहे की हा परफेक्ट न्यू इयर आता कौटुंबिक हस्तक्षेप असणार आहे. प्रीती तिच्या प्रत्येक खोट्याचा, प्रत्येक फसवणुकीचा, प्रत्येक मनमानीचा हिशोब देणार आहे. कौटुंबिक हस्तक्षेप हे तर माझ्या योजनेपेक्षाही उत्तम होतं. आणि प्रीतीला हे माहीत आहे का? मी विचारलं. अजून नाही, ते म्हणाले, पण तिला लवकरच कळेल. पार्श्वभूमीत आवाज वाढत चाललेला होता. माझ्या घरात परिस्थिती चिघळत होती. साधनाताई, मामा म्हणाले, मला आता हे हाताळायचं आहे, पण त्याआधी एक गोष्ट. माझं कुटुंब तुमच्यावर अपार आदर करतं. तुम्ही इतकं सहन केलं आणि तरीही इतक्या शांतपणे, सन्मानाने स्वतःला दूर केलं. मी खोल श्वास घेत म्हटलं, धन्यवाद. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि एक आणखी गोष्ट, जेव्हा आपण परत यायला तयार असाल, आम्हाला तुम्हाला नीट भेटायचं आहे. खऱ्या साधनाताईंना, त्या नाही ज्या प्रीती आम्हाला नोकराणीप्रमाणे दाखवत होती. मी हसत म्हणाले, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. कॉल संपला. मी मागे टेकले, अतिशय खोल, उबदार, समाधानाने भरून. माझ्या घरातील प्रीतीच्या अहंकाराचं साम्राज्य तसंच कोसळत होतं, जसं मी ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या वकील रॉबर्टला फोन केला आणि घराबद्दल बोलावलं. बरोबर 10 वाजता टॅक्सीने मला घरी सोडलं. मी शांतपणे चावी फिरवली. घरात पूर्ण शांतता. आई? रमेशचा अविश्वासाने भरलेला आवाज. हो, मी परत आले आहे, मी शांतपणे म्हणाले. सर्वात आधी रमेश समोर आला. डोळ्याखाली खोल काळी वर्तुळे. त्याच्या मागोमाग प्रीती आली. एक अशी अवस्था जी मी कधीच पाहिली नव्हती. मेकअप नाही, कपडे विस्कळीत, डोळे सुजलेले, रडून रडून लाल झालेले. नंतर तिचं संपूर्ण कुटुंब समोर आलं. मामा गंभीर आणि प्रभावी, तिची बहीण हातात दस्तावेजांचा जाड फोल्डर पकडलेला. आणखी दोघांच्याही चेहऱ्यावर प्रचंड निराशा. साधनाताई मामांना म्हणाले, आदराने हात पुढे करत, आपणास भेटून सन्मान वाटतो. फक्त वाईट या गोष्टीचं वाटत आहे की आपण अशा परिस्थितीत भेटत आहोत. मी स्मितहास्य करत म्हणाले, सन्मान माझा आहे आणि काळजी करू नका. कधी कधी सत्याला नाट्यमय रीते सामोरं यावंच लागतं. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. माझे वकील आले. मी म्हणाले, धन्यवाद. मला वाटतं आपण अखेर त्या संवादासाठी तयार आहोत, जो आपण अनेक वर्ष टाळत होतो. वकील आत आले. त्यांची उपस्थितीच खोलीत एक तात्काळ कायदेशीर गंभीरता पसरवून गेली. ते व्यावसायिक सुरात म्हणाले, मी साधनाताईंचा वकील आहे. काही कौटुंबिक आणि आर्थिक बाबी आहेत ज्यांना स्पष्टता लागते. प्रीती पांढरी पडली. इथे वकील का आहेत? तिचा आवाज कापत होता. मी शांतपणे उत्तर दिलं, कारण 5 वर्षाच्या भावनिक छळानंतर, आर्थिक फसवणुकीनंतर आणि पूर्ण अनादरानंतर मी ठरवलं आहे की मला कायदेशीर संरक्षणाची गरज आहे. कशापासून? रमेशने अचंबित होऊन विचारलं. मी त्याच्याकडे पाहिलं. हळूहळू शब्द जणू वजनासारखे. तुझ्या पत्नीच्या त्या प्रयत्नांपासून, ज्यात ती माझ्या संभाव्य मृत्यूचा उपयोग कर्जाची हमी म्हणून करणार होती. त्या योजनेपासून, ज्यात मी तुला माझं घर विकायला भाग पाडणार होते. तिची उधळपट्टीची कर्ज फेडण्यासाठी आणि त्या गुप्त क्रेडिट कार्डांपासून, जे ती तुझ्या नावावर वापरत होती. मला अजून काही सांगायची गरज आहे का? घरात मृत शांतता पसरली. प्रीती सोप्यावर कोसळली. पहिल्यांदाच तिला समजलं होतं की तिच्या खोट्यांचं साम्राज्य पूर्णपणे ढासळलं आहे. मी वकिलांकडे वळून म्हणाले, चालू करूया. नक्की, तो म्हणाला. कायदेशीर घोषणा. पहिली गोष्ट, वसियत बदल. साधनाताईंनी त्यांच्या वसियतमध्ये बदल केले आहेत. आता त्यांच्या स्पष्ट परवानगीशिवाय हे घर कधीही विकलं किंवा गहाण ठेवलं जाऊ शकणार नाही. मृत्यूनंतरही हे घर एका ट्रस्टमध्ये जाईल, ज्यामुळे रमेशचा हिस्सा सुरक्षित राहील, पण त्यावर कोणतीही आर्थिक जुगारबाजी करता येणार नाही. प्रीती शांतपणे रडू लागली. रमेश स्तब्ध होता आणि आयुष्यात पहिल्यांदा लाजलेला दिसत होता. दुसरी गोष्ट, निवासाचे नवे नियम. वकील पुढे म्हणाले, प्रीती यांना आता या घरात मुक्त प्रवेशाचा अधिकार नाही. कोणतीही भेट पूर्वनियोजित असेल आणि साधनाताईंच्या मंजुरीनेच होईल. रमेशने थरथरत्या आवाजात विचारलं, याचा नेमका अर्थ काय? मी स्पष्टपणे सांगितलं,
याचा अर्थ तुझी पत्नी आता हवं तेव्हा माझ्या घरात शिरू शकणार नाही, माझ्यावर आदेश करू शकणार नाही, माझ्या वेळेला, माझ्या श्रमांना घरगुती नोकरासारखं गृहीत धरू शकणार नाही. रमेशने डोकं खाली झुकवलं. वर्षानुवर्ष त्याने जाणीवपूर्वक डोळेझाक केलेल्या प्रत्येक गोष्टीचा तो पहिल्यांदाच सामना करत होता. मामा प्रीतीकडे गेले. त्यांच्या आवाजात पितृतुल्य निराशा होती. प्रीती, आमच्या कुटुंबाने तुला संधी दिली, विश्वास दिला, आधार दिला, तेही तुझ्या सांगितल्या खोट्या गोष्टींवर. आणि तू आम्हाला अशा स्त्रीचा, जिला आमचे कौतुक मिळायला पाहिजे होते, तिचा अनादर करणाऱ्यांमध्ये नकळत सहभागी करून घेतलं. मामा, मी कधी असं नाही, तुला नाही, असं करायचं नव्हतं, ते कठोरपणे म्हणाले. मग तुझं काय? तुझ्या उत्पन्नाबद्दल खोटं बोलणं, दुसऱ्याच्या ओळखीचा गैरवापर करून लाभ घेणं, ज्या वारसा हक्कावर तुझा अधिकारच नाही त्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवणं, आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्या सासूला नोकराणीप्रमाणे वागवणं. प्रीतीकडे याला कोणतंही उत्तर नव्हतं. मी पुढे म्हणाले, प्रत्यक्ष तिच्याकडे पाहात. आणखी एक गोष्ट प्रीती, जे पैसे तू माझ्या बनावट वारशाच्या नावावर नातेवाईकांकडून उकळवले, ते प्रत्येक रुपयाला तुला परत करावे लागतील. तू ज्या ज्या माणसाला खोटं सांगितलं त्याच्याकडे वैयक्तिकरित्या माफी मागावी लागेल. आणि तू तुझ्या प्रत्यक्ष कमाईच्या मर्यादेत जगायला शिकशील, त्या काल्पनिक ऐशो आरामात नाही जो तू माझ्या खिशातून बांधला होतास. तिची बहीण गंभीर आवाजात म्हणाली. आणि जर तिने असं केलं नाही तर? वकील शांतपणे म्हणाले. तर मग ओळख चोरी, फसवणूक आणि खोट्या माहितीद्वारे आर्थिक लाभ घेण्यासाठी तिला कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागेल. त्याने आपला ब्रीफकेस बंद केला. मी लिव्हिंग रूममध्ये जमलेल्या सर्वांना संबोधित केले. 5 वर्ष मी माझा सन्मान त्यागून ठेवला, कारण मला वाटलं मी कुटुंब टिकवतीये. पण मी एक महत्त्वाची गोष्ट शिकले. अनादर आणि मनोधारणेवर उभं असलेलं घर कुटुंब नसतं, ते विषारी रचनेत रूपांतरित होतं, जे सर्वांना जखमी करतं. मी विशेषतः रमेशकडे पाहिलं. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करते, पण आता तुला ठरवावं लागेल, तू कसा माणूस बनू इच्छितोस. तो जो आपल्या पत्नीला आपल्या आईचा अपमान करू देतो, की तो जो आपल्या घरात सन्मान आणि प्रामाणिकतेचं रक्षण करतो. शेवटी मी प्रीतीकडे पाहिलं. आणि तुलाही ठरवावं लागेल, तू जबाबदार, प्रामाणिक, प्रौढ बनणार आहेस, की एक मनोधारण करणारी मुलगी राहणार आहेस, जिला वाटतं तिच्या चुका नेहमी दुसरेच दुरुस्त करणार. मी हलकंसं हसले. ते हसू जे मी महिन्यांपासून मनात जपून ठेवलं होतं. जे लोक इमानदारी, सन्मान आणि खरी कृतज्ञता यांच्या आधारावर नवीन वर्ष सुरू करू इच्छितात, त्यांचं मी स्वागत करते. आणि ज्यांना दिखावा, खोटेपणा आणि हेरफेरमध्ये जगायचं आहे ते जाऊ शकतात. 5 वर्षात पहिल्यांदा मी माझ्या घरावर, माझ्या आयुष्यावर आणि माझ्या भविष्यावर पूर्ण नियंत्रणात होते. आणि मी कधी इतकी मुक्त वाटली नव्हती. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली साधनाताईंची कथा? आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. एखाद्याला मोफत नोकर समजण्याची किंमत किती जड पडू शकते. सन्मान मागितला जात नाही, तो कमवावा लागतो. आणि जेव्हा एखाद्या तुमच्या सन्मानावर पाय ठेवायला जातो, तेव्हा स्वतःच्या शांततेसाठी, स्वतःच्या आनंदासाठी आवाज उठवणं आवश्यक असतं. साधनाताईंनी आम्हाला शिकवलं, स्वतःची गरिमा सर्वात वर ठेवायची. प्रेक्षक मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.